आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मुंबईच्या संदर्भातील आहे। मुंबईमध्ये सलग 4 दिवसांनी आज पावसाने काहीशी उसंत घेतली आहे। मात्र अजूनही पावसाचा धोका टळलेला नाहीये। गेल्या 2 महिन्यात जितका पाऊस झालेला नाही त्याहून जास्त पाऊस फक्त 4 दिवसांमध्ये कोसळलाय। या पावसामुळे मुंबईची वाहतूक ठप्प झाली, कामासाठी घराबाहेर पडलेल्यांची फरफट सुद्धा झाली। घरामध्ये पाणी शिरलं आणि काही भागामध्ये तर अजूनही पाणी ओसरलेलं नाहीये। मुंबईकरांची आजची परिस्थिती नेमकी कशी होती पाहूयात। गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे प्रचंड हाल झालेत। पावसाने मुंबईकरांना अक्षरशः झोडपून काढलंय। गेल्या 12 तासात संपूर्ण मुंबईत सरासरी 200 ते 300 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडलाय। हवामान विभागाच्या माहितीनुसार मालाडमध्ये सर्वाधिक 361 मिलीमीटर, त्याखालोखाल कांदिवलीत 337, मागाठाणेत 304 आणि दादरमध्ये 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मुंबईतले 50हून अधिक रस्ते पाण्याखाली गेले होते। किमान 38 रस्त्यांवर तुंबलेल्या पाण्यातून मार्ग काढणं कठीण झाल्यामुळे बेस्ट बसचे मार्ग बदलण्यात आले। दुसरीकडे हार्बर, वेस्टर्न आणि मध्य असे 3ही रेल्वे मार्ग पावसामुळे ठप्प झाले होते। नागरिकांना ट्रॅकवर उतरून परतीचा प्रवास करावा लागला। रेल्वे स्थानकांवर मुंबईकर अडकून पडला होता। मुसळधार पावसाचा सर्वात मोठा फटका कुर्ला परिसरात बसला। मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली, त्यामुळे कुर्ला परिसरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरलं होतं। कुर्ल्यातून 350हून अधिक नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं। मुंबईत पावसाने उसंत घेतली असली तरीही मिठी नदी काठच्या नागरिकांना धोका कायम आहे। पुराचं पाणी ओसरल्यानंतर देखील कुर्लावासियांच्या समस्या वाढणार आहे, कारण वस्त्यामध्ये, घरामध्ये, रस्त्यांवर सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलंय आणि यासोबतच घरामधला गाळ काढण्यात देखील कुर्लावासियांना मोठ्या अडचणी येणार आहेत। मुंबईतील चेंबूर भागातही अशीच परिस्थिती आहे। पाणी हळूहळू ओसरतंय, पण पाणी ओसरल्यानंतर सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलेलं दिसतंय। नालासोपारा परिसरात इमारतींच्या पहिल्या मजल्यांपर्यंत पाणी पोहोचलं होतं। आज पावसानं उसंत घेतल्यानंतर पाण्याचा स्तर कमी होतोय। अजूनही अनेक भागात कमरे एवढं पाणी साचलेलं आहे। मोटर पंप लावून पाणी उपसण्याचा प्रयत्न सुरू आहे। वसई, विरार, नालासोपारा या भागामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे। अद्याप देखील बऱ्याच सोसायट्यांमध्ये पाणी भरलेलं आहे। मी या नालासोपाऱ्याच्या विजय पार्क परिसरात आहे। ही दृश्य तुम्ही पाहू शकताय, अतिशय भयानक दृश्य आहेत। आज देखील, काल याच्यापेक्षा जास्त पाणी होतं, आज देखील या मोटरसायकल आहेत त्या पाण्याखाली गेलेले आहेत आणि साधारण कमरेपेक्षा जास्त पाणी इकडे आहे। काही रहिवासी आहेत। काका, या जरा इकडे, मी तिकडे गेलो तर भिजून जाईल। काय परिस्थिती आहे? कमरेच्या वरती आहे, पुढे पाणी आणि थोडं जवळ या। कुठे तुम्ही कुठे राहताय? आम्ही विजय पार्क 1 ला राहतो, बी मध्ये। काय बिल्डिंग मध्ये पण एवढं कंबरभर पाणी? घरी एवढं ढोबरभर पाणी आहे, भरलं आहे। काय काय सर्व जीवनावश्यक वस्तू सर्व भिजलेले ते आहे सर्व। आता आम्ही टेरेसवर राहतो सर्व, आमची फॅमिली सर्व, खालचे सर्व फॅमिली टेरेसवर आहे सर्व। टेरेसवर आहेत। पहिली गोष्ट तर कालपासून खूप पाऊस पडला आहे। पाणी कमी 6 फूट पाणी होत आहे। मुलांना पण उचलून घेऊन जायला लागतं आहे। पाणी पिण्याचे पण पाणी का मिळत नाही आहे। बाहेर पण भरपूर हे प्रॉब्लेम होत आहे। मुलांची शाळा ऑनलाईन शाळा आहे, पण मोबाईल बंद असल्याने ऑनलाईन शाळा होऊ शकत नव्हते। नाही, इथं वसई विरार महानगरपालिकेला जर लक्ष द्यायला पाहिजे होता। आज पाणीमुळे किती लोकांना त्रास होतो आहे, लोकांचा घरी पाणी जातो आहे, लोकांचा अभ्यास थांबून गेला आहे, लोक टेरेसला राहतात। हे भयंकर परिस्थिती आहे आणि ड्रेनेज पण ओपन आहे। माणसं पडतात आहे त्याच्यात 6 फीट 5 फीट, तर ते आपण होल दाखवलेलं आहे। किती परिस्थिती भयंकर आहे, किती लोकांना लागणार, ना ॲम्ब्युलन्स अवेलेबल आहे, ना लाईट अवेलेबल आहे, ना नेटवर्क आहे कोणाकडे। काय इमर्जन्सी झाली त्याचा जिम्मेदारी कोण? तर महानगरपालिकेला ते सांगतो की तुम्ही एवढे काबर झोपतात, एवढे आम्ही कंप्लेंट टाकतात, कंप्लेंट सांगतात, तुम्ही एक रोड, एक खड्डे नाही बनवू शकत। आज लोकांना परिस्थिती होतेच आहे ना। तळमजल्यावरील घरांमध्ये अजूनही पाणी आहे। सगळी बिऱ्हाडं इमारतीच्या टेरेसवर स्थलांतरित झाली आहे। पाऊस थांबलाय, पण पाणी कधी ओसरणार याची प्रतीक्षा नागरिकांना आहे। पूर्ण परिसर हा जलमय झालेला आहे। मी वसईच्या वसंत नगरी परिसरामध्ये आहे आणि वसंत नगरीकडे जाणारा हा एक प्रमुख मार्ग मानला जातो आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर या रस्त्यावर पाणीच पाणी।
सगळीकडे एकंदरीतच जसं तलाव असावं अशा पद्धतीची परिस्थिती झालेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण आपल्या प्रेक्षकांना सांगतोय की हे कुठल्याही प्रकारचं लो लेईंग एरिया किंवा कुठल्याही प्रकारचं तलाव या ठिकाणी नाही, ही वसाहत आहे। वसाहतीच्या आधी मोकळी मैदानं होती आणि पुढे जर आपण बघितलं तर वसंत नगरी नावाची वसाहत आहे। बघतोय या ठिकाणी आपण लोकांना किती पाण्यातनं मार्ग काढावा लागतोय, काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत। सर, तुम्ही मला सांगा कधीपासून हा पाऊस आहे, तुम्ही राहायला कुठे आणि काय परिस्थिती आहे? मैं नालसपाड़ा रहता है, वसई गए थे। नालसपाड़ा वसई गए थे, पानी बहुत है उधर। मोठ्या प्रमाणात जे आहे मोकळी जागा आहे, त्यामुळं हे पाणी या ठिकाणावरनं जर काढायचं असेल तर हे उपसून या पाण्याचा कुठेतरी निचरा करणं गरजेचं आहे। कारण जे पाणी वाहून नेणाऱ्या नाले असतील, छोटे मोठ्या पाईप असतील, ड्रेनेज लाईन असतील, त्या देखील या पाण्यात तुडुंब भरल्या आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्या परिसराला याचा फटका बसतोय आणि लोकांना असं दुचाकी असेल, चारचाकी असेल, पाण्यातनं वाट काढावी लागते। वसई विरारची परिस्थिती तर याहून भयानक आहे। संपूर्ण वसई विरार शहराला पाण्याचा वेढा पडलाय। आधीच धुवाधार पाऊस बरसत होता, त्याच वेळी समुद्राला भरती आली। शहरात अजूनही पाणी ओसरलेलं नाही। या ड्रोन दृश्यांमधून वसई विरारकरांची काय अवस्था असेल याचा अंदाज येऊ शकतोय। कल्याणमध्ये पावसानं आजही विश्रांती घेतलेली नाही। उल्हास आणि काळू नदीला पूर आल्यामुळे वस्त्यांमध्ये पाणी शिरलंय। कल्याण खाडी परिसरातही धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे। या भागात म्हशींचे गोठे मोठ्या प्रमाणात आहेत। गोठ्यांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे जनावरांना रस्त्यावर बांधलं जात आहे। मुंबईकरांना पावसानं झोडपून काढलंय, पण या परिस्थितीतही काहीसा दिलासा मिळालाय। मुंबईकरांची तहान भागवणारी धरणं आता फुल झाली आहेत। मोडक सागर धरण 100% भरलंय। याशिवाय तानसा, तुळशी आणि विहार या धरणांचा पाणीसाठाही 100% पूर्ण झालाय। अप्पर वैतरणामध्ये 91% पाणीसाठा जमा झालाय, तर मध्य वैतरणा 98% आणि भातसा 93% भरलाय। मुंबई, ठाणे, पालघरला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। मुंबईचं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे, पण अजूनही पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा जैसे थेच परिस्थिती होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।